विद्यार्थी मित्रांनो, आपण गेल्या तासाला वेगवशता हा पाठ पाहिलेला आहे. कारण त्या पाठात आपण पाहिलं की जीवनाला गती तरी हवीच आहे, परंतु त्या गतीला मर्यादासुद्धा असली पाहिजे. कारण अमर्याद गतीमुळे आपले नुकसान होण्याची शक्यता दाट असते. असो, आता आपण आज आणखी एक नवीन पाठ पाहणार आहोत. तो पाठाचं नाव वगैरे आपण पाहूया. परंतु तुम्हाला पाठाच्या अगोदर मी एवढंच सांगेन की जीवन जगत असताना अनेकदा अनेक समस्या आपल्या समोर उभ्या राहतात, परंतु त्या समस्या न समजता आपण आनंदानं जर त्या समस्याशी सामोरं गेलो तर समस्या कधी चुटकीसरशी सुटल्या हे आपल्याला कळणार पण नाही आहे आणि त्या समस्या आपल्याला शेवट आनंदच देऊन जातात. तर असाच एक पाठ आपण अभ्यासणार आहोत. त्या पाठाचं नाव आहे आयुष्य आनंदाचा उत्सव. आयुष्य लेखक आहेत शिवराज गोरले. तर जीवन जगत असताना प्रत्येकाला आनंद हवाच असतो, परंतु बऱ्याचदा आपण आनंद घेतच दुःखाला कवटाळून बसतो. असं न होता, कारण एका कवीनं म्हटलेलंच आहे की वाटेवर काटे वेचित चाललो, वाटले जसे फुला फुलातून चाललो. इथं शब्दशः अर्थ म्हणजे असा नाही की वाटेवर चाललो काटे गोळात करत चाललो, असा होत नाही. तर तो का म्हणते, कवी का म्हणतो वाटेवर काटे वेचित चाललो. बरोबर. हे काटे म्हणजे आपल्या समस्या आहेत, आपले प्रश्न आहेत, परंतु त्या समस्यांना त्या प्रश्नांना कवीनं फुलाची उपमा दिलेली आहे. बरोबर. म्हणून मला म्हणायचं आहे की आयुष्य हे असं जगायचं असतं. तर आपण पाठाला सुरुवात करूया. आनंद सगळ्यांनाच हवा असतो, पण आपला आनंद नेमका कशात आहे हे अनेकांना कळत नसतं. बरोबर. अनेकांना कळत नसतं. कारण पहा, इतरांच्या चेहऱ्यावरचं हास्य पाहून आपल्याला पण आनंद झाला पाहिजे. बरोबर आहे. त्याचं हास्य जर आपल्याला दुःखाचं कारण बनत असेल, आपल्या दुःखाचं कारण बनत असेल, तर आपल्याला आनंदाचा अर्थ कळाला असा कधीच होणार नाही. आनंद म्हणजे नेमकं काय हेही उलगडलेलं नसतं. कुठे असतो हा आनंद, कुठे नसतो हा आनंद. बरोबर आहे. पाहिलं जशी दृष्टी तशी सृष्टी आहे मित्रांनो. बरोबर आहे. कारण आपण लहानपणी एक कविता पाठ अभ्यासलेली आहे, आनंदी आनंद गडे जिकडे तिकडे चोहीकडे. आपली दृष्टी जर आनंदाची असेल तर आपल्याला सगळीकडे आनंदच दिसून येतो. फक्त तो अनुभवता आला पाहिजे, आणि तो अनुभवाचं कसं हेच आपण या पाठातून पाहणार आहोत. तर आनंद जिकडे तिकडे चोहीकडे ही फक्त कवी कल्पनाच नव्हे, तेच सत्य आहे किंबहुना शाश्वत सत्य आहे. बरोबर आहे. ते काय आहे? शाश्वत सत्य आहे. आनंदाची गंमत अशी आहे की तुम्ही शोधू लागलात की तो दडून बसतो. तो शोधू लागलात की तो दडून बसतो. पकडून गेला की हातातून निसटतो. आनंदासाठी जितका आटापिटा कराल तितका तो हुलकावण्यात येतो. बळना अवसान म्हणून आपण आनंद निर्माण करण्याचा जर प्रयत्न केला तर तो कधीच आपल्याला हाताशी लागणार नाही. बरोबर. आनंद हा आपल्या मनातून निर्माण झाला पाहिजे. आपली दृष्टी तशी असली पाहिजे, आपले विचार तसे असले पाहिजेत. नक्कीच आपल्याला जिकडे तिकडे आपल्याला आनंदच आनंद दिसणार आहे. जितका आनंद सहज प्राप्त होतो, आनंद असतो, तो अनुभवता मात्र यावा लागतो. बरोबर. कारण पहा,
एखाद्या मुंगीचं उदाहरण घ्या. आपण जगत असताना अनेकदा रानावनात भटकत असताना आपल्याला अनेक जीव दिसतात. त्या जीवाला पाहिल्यानंतर त्या जीव जे करामती करत आहे, जे काही करत आहे ते जर आपल्याला अनुभवता आलं तर आपल्याला नक्कीच त्याच्यातूनही आनंद घेता येऊ शकतो. फक्त तो अनुभवता आला पाहिजे. आनंदाच्या बाबतीत कळसा काखेत असूनही आपण गावाला वळसा घालीत असतो. आनंद आपल्या जवळ असतो, परंतु आपण तो मिळवण्यासाठी गावाला वळसा घालत असतो. असं नव्हे, तर आनंद आपल्याला अनुभवता आला पाहिजे. तो आपल्यातच आहे, तो फक्त आपल्याला व्यक्त करता आला पाहिजे, तरच आपल्याला आनंद घेता येऊ शकतो. आनंद आपल्या मनातच असतो. आनंदाच्या झऱ्याचा उगम आपल्या अंतरंगातच असतो. बरोबर. बारीक बारीक गोष्टीतून माणसाला शिकता येतं मित्रांनो. फक्त ते शिकण्याची वृत्ती आपली असली पाहिजे, तरच आपल्याला आनंद घेता येऊ शकतो. हे खरं आहे की आनंद सर्वत्र असतो, पण अंतरंगात आनंद असेल तरच तो अनुभवता येतो. बघा, इथं फार महत्वाचं लेखकाने सांगितलेलं आहे की आनंद सर्वत्र असतो, पण अंतरंगात आनंद असेल, माझ्या मनात आनंद असेल तरच तो अनुभवता येईल, नाहीतर अनुभवता येणार नाही. आनंदाचं नातं जुळतं ते फक्त आनंदाशी. आनंदाला आकर्षित करतो तो फक्त आनंदच. आनंदाला प्रसवतो तोही आनंदच. आनंदच जन्म देत असतो, तो फक्त अनुभवता आला पाहिजे. आणि ते सगळं आपल्या मनावरती अवलंबून आहे, आणि हेच सत्य आहे. आनंदाचं भान जागृत ठेवणं हेच आनंदाचं रहस्य आहे. आपलं भान, आपलं मन सारखं आनंदाशी तादात्म्य पावत असेल तर नक्कीच ते आपल्याला अनुभवता येतं. असंख्य अगणित पातळ्यावर आनंद अनुभवता येतो. आपल्याला आयुष्यासोबत ज्याचं अस्तित्व असतं तो म्हणजे अस्तित्वाचा आनंद. बरोबर. कारण शेवट मी पाठ चालू करत असताना मी तुम्हाला सांगितलं आहे की जिकडे तिकडे आनंदच आहे, फक्त तो आपल्याला पचवायला आला पाहिजे, तो आपल्याला कळायला आला पाहिजे, कळता आला पाहिजे, किंबहुना आपण तो व्यक्त करता आला पाहिजे. आपलं अस्तित्व आपण नेहमीच गृहीत धरून चालतो आणि अस्तित्वाच्या आनंदाला जुळतो. आपलं अस्तित्व तर आहे, आपण तर आहोत, पण आपला आनंद कुठे आहे हे आपण बाहेर हुडकत असतो. परंतु मित्रांनो, ते आपल्या जवळच आहे, ते आपल्याला अनुभवता आलं पाहिजे. आपल्या अस्तित्वाची साक्ष देत असतो तो आपला श्वास. आपण जिवंत आहोत हे कशावरती अवलंबून आहे? श्वासावरती अवलंबून आहे. तसंच जीवन जगताना मी आनंदी कसा राहील, आनंद म्हणजे काय आहे हे आपल्या मनाला आपण सारखं म्हणण्यापेक्षा मनातून आपल्याला आनंद आला पाहिजे, तरच आनंदाचं अस्तित्व सुद्धा आपल्याला जाणवत असतं. आपल्या श्वासाचंही आपल्याला भान नसतं. खरं तर श्वास हा शरीर आणि मन यांना जोडणारा सेतू असतो, पण हा सेतू आपण जाणीवपूर्वक वापरत नाही. बरोबर. आजकाल आपण पाहतो बरेच जण सांगतात की योगा करा, हे करा, ते करा. हे करा म्हणण्यापेक्षा आपण कोण सांगून ह्या गोष्टी येत नाही मित्रांनो, तर त्या आपल्याला अनुभवता आल्या पाहिजे. उगे दुसरे करू लागले म्हणून आपण जर एखादा प्राणायाम वगैरे जर करत असेल तर त्याला महत्त्व नाही. त्या प्राणायामाचं महत्त्व आपल्याला आपल्या अंतरंगातून आलं पाहिजे, तर नक्कीच आपल्याला त्या श्वासाशी आणि आपल्या शरीराशी एक सारखं तादात्म्य आपल्याला पावता येऊ शकतं. पोटातून खोलवर श्वास घेणं केवळ आरोग्यासाठी चांगलं असतं असे नव्हे, तर त्यामुळे मनही शांत होतं. मी अगोदरच तुम्हाला सांगितलेलं आहे काय, जीवन जगत असताना अनेक समस्या आपल्या समोर आहेत. आज मित्रांनो, आज तुम्ही 12वीला आहात, आज पाहतो आपण करोनामुळं सगळं जगाची गती थांबलेली आहे. जनजन ओरडत असतं की करोनामुळं माझं असं झालं, तसं झालं, असं झालं, तसं. परंतु मित्रांनो, प्रत्येक गोष्ट आपल्याला शिकवत असते. बरोबर. आणि आपण ह्याचंच रडगाणं किती दिवस गात बसणार आहोत? बरोबर आहे. आणि आज आपण त्याच्यावर विजय मिळवण्यासाठी, बरोबर आहे, आपल्याला आज अनेक गोष्टींशी सामना करावा लागत आहे आणि तो आपण करणारच आहोत. त्याच्याशी कुरबुर न करता त्याच्याशी तादात्म्य आपण कसं होऊ हे पाहणं अत्यंत गरजेचं आहे.
मुख्य म्हणजे श्वासाचं बोर धरून मनापर्यंत पोहोचता येतं, मनाशी नातं जोडता येतं, पण आपण श्वासाकडे लक्षच देत नाही. आयुष्यातला एक एक क्षण येतो आणि जातो, आपण क्षणाकडे लक्ष देत नाही. एक एक दिवस उजाडतो, मावळतो, आपण दिवसाकडे लक्ष देत नाही. सूर्योदय सूर्यास्त होतो, तोही आपण नीट पाहत नाही. तो दिसतो तेव्हा आपल्याला दृष्टी आहे हेही आपण गृहीत धरतो. जे जे आनंद देणारं आहे ते ग्रहित धरून चालल्यामुळे आपल्याला ना सृष्टीचं कौतुक वाटतं ना दृष्टीचं. सामान्यपणे आपण जीवन जगत असताना दररोज सूर्यास्त होतो, सूर्योदय होतो, परंतु आपल्याला त्याचं काही वाटतच नाही. हे काही वाटत नाही हेच दुःखाचं कारण आहे. कारण दररोज एक नवीन दिवस आपल्या जीवनामध्ये येत असतो आणि तो नवीन एखाद्या वेळेस आनंद पण घेऊन येऊ शकतो, समस्याही घेऊन येऊ शकतो. परंतु त्या समस्या असेल, त्या समस्या कुरवाळत बसण्यापेक्षा आपण आनंदानं त्याच्यावरती मात करता आपल्याला आलं पाहिजे, तरच खऱ्या अर्थानं आपण जीवन जगलो असं आपल्याला म्हणता येईल. आपल्या श्वासाचं, आपल्या अस्तित्वाचं, आपल्या अस्तित्वाच्या आनंदाचं आपल्याला भान. कारण मी तुम्हाला अगोदर सांगितलेलं आहे की आपल्याला स्वप्नातही वाटलं नव्हतं की आपण याद्वारे आपण शिक्षण घेऊ, बरोबर. परंतु हा क्षण पण आपल्या जीवनात आलेला आहे. म्हणून आपण रडत बसायचं का? नक्कीच नाही. तर आलेल्या संकटाशी त्याच्यावर विजय कसा मिळवता येतो आणि तोही आनंदानं कसा मिळवता येतो हे आपण पाहिलं पाहिजे. कारण बदल हा निसर्गाचा नियम. निसर्ग आपल्याला बदलायला शिकवतो, परंतु तो बदलाला सामोरं जात असताना आपण आनंदानं सामोरं गेलं पाहिजे, बरोबर. आणि आपण आनंदानं सामोरं न जाता आपण दुःख त्यातून व्यक्त करत बसलो तर शेवट आपल्याला जीवनाचा अर्थच कळाला असं आपल्याला म्हणता येणार नाही. आपलं अस्तित्व हीच एक कमाल आहे, बरोबर. कारण आपण जन्मलो हीच एक कमाल आहे, एक अद्भुत सत्य आहे. आपण अस्तित्वात आहोत हेच एक अद्भुत सत्य आहे. भले सापेक्ष असेल, आता सापेक्ष म्हणजे एक अपेक्षित असेल, काहीतरी अवलंबून असेल, पण सत्य आहेच. पण सत्य आहेच. जीवनाच्या युगायुगाच्या खडतर तपश्चर्येनंतर हा मानवी जन्म लाभला, बरोबर. आता प्रत्येक धर्मामध्ये जन्माबद्दलच्या अनेक प्रकारच्या गोष्टी सांगण्यात आलेल्या मित्रांनो, आपल्याला त्याच्यामध्ये जायचं नाही. परंतु हा जन्म लाभला आहे ते उगीच लाभलेला नाही, तर तो आपल्याला आनंद घेण्यासाठी लाभलेला, बरोबर. आणि हे आनंद घेतच एक दिवस आपल्याला सगळ्यांनाच निघून जायचा आहे, कारण अमर असा कोणच नाही. परंतु जेव्हा जीवनाचा आपल्याला आपला भविष्यकाळ जेव्हा किंवा भूतकाळ जेव्हा आपण आठवतो त्यावेळेस आपल्याला वाटलं पाहिजे हा आम्ही जगलो, बरोबर. रडत तर कोणीही जगू शकतं, परंतु आपल्याला खरंच त्या प्रत्येक गोष्टीतून, त्या भूतकाळातून आपल्याला आनंद घेऊन आपल्याला भविष्याकडे वाटचाल करायची आहे. जीवन तो लाभला हेच आनंदासाठी एक सबळ कारण आहे. आनंदासाठी आपलं असणं ही पुरेसं आहे, किंबहुना आपलं असणं हीच आनंदाची खूण आहे, अभिव्यक्ती आहे. एखादी आनंददायक घटना घडते तरीही आपल्याला म्हणावा तितका आनंद होत नाही, बरोबर. मी तुम्हाला अगोदर सांगितलं ना, एखादं लहान मूल खेळत असेल, त्या खेळण्यातून त्याला जो आनंद मिळत आहे त्याच्या खेळण्यातून आपल्याला सुद्धा आनंद घेता आला पाहिजे, तरच आपल्याला खऱ्या अर्थानं आपल्याला या जीवनाचं म्हणजे जीवनात आनंद काय आहे हे आपल्याला कळून येऊ शकतं. त्याची काही स्पष्ट कारणं असतात. एखाद्या नाट्य स्पर्धेत तुम्हाला सर्वोत्कृष्ट अभिनयाचं बक्षीस मिळतं, पण तुमच्या मते ते खरं तर दुसऱ्या एखाद्या कलाकाराला मिळायला हवं असेल तर आनंद होऊनही रुकरुक लागून राहते. बघा, खरा आनंद हा इथे आहे. बक्षीस कुणाला मिळालंय? एखाद्याला मिळालंय, पण त्याला वाटतं ह्याचा हक्कदार मी नाही तर तो दुसरा आहे असं वाटणं हे सुद्धा आनंदाचंच आहे. कारण दुसऱ्याच्या दुःखात सुद्धा, दुसऱ्याच्या पहिल्या येण्यामध्ये सुद्धा जर तुम्हाला खरा आनंद मिळत असेल तर नक्कीच समजावं मित्रांनो की आपण जीवन जगत आहोत, बरोबर. तर आनंद हा निखळ असेल तरच तो आनंद असतो, खरा असेल तरच तो अनुभवता येतो. लोकांना पेढे वाटणं वेगळं आणि स्वतःला आनंद वाटणं वेगळं, बरोबर आहे. बऱ्याचदा
समजा एखाद्या मुलगा कुटुंबामध्ये पास वगैरे होतो, चांगल्या मार्कानं पास होतो, परंतु तरी पण पेढे वाटत असताना आपण असं बोलून दाखवतात बरेच जण, नाही हो आणखी थोडे जास्त पडले असते, परंतु थोडंसं राहून गेलो. म्हणजे काय राहून गेलं म्हणजे काय? राहणार तर आहेच, बरोबर, परंतु जे पडले त्याच्यात आनंद व्यक्त करता आलं पाहिजे, अनुभवता आलं पाहिजे, तरच त्या खऱ्या अर्थानं पेढ्याला अर्थ आहे. नाहीतर ते पेढे हे फक्त औपचारिकता होऊन जात असते. खरा आनंद ओळखण्याची एक सोपी खूण आहे. तुम्हाला हलकं हलकं पिसासारखं वाटायला हवं. मनावरचे सर्व ताण, सर्व दडपण नाहीशी व्हायला हवी. मुख्य म्हणजे ईर्ष्या असूया नाहीशा व्हायला हव्या. मित्रांनो, आता बऱ्याचदा वाटतं की आता पहा, आज आपल्या देशामध्ये हजारो मुलं, लाखो मुलं म्हणतात तरी चालतील की सगळेजण क्रिकेट खेळतात, बरोबर, परंतु प्रत्येकाला सचिन तेंडुलकर होता येणार नाही, बरोबर, किंवा आणखी अनेक असे मोठमोठे लोक होऊन गेले की त्यांच्यासारखं आपल्याला होता येणार नाही. म्हणून जर आपण दुःख व्यक्त करत बसलो तर त्या खेळातला आपल्याला आनंद घेता येईल का? नक्कीच घेता येईल. परंतु मला वाटलं पाहिजे, हां मी खेळलो, छान खेळलो, यातच खरा आनंद सामावलेला आहे. ईर्ष्या, आपण प्रत्येक वेळेला कुणाशी तरी स्पर्धा करत असतो, ईर्ष्या करत असतो, बरोबर आहे, आणि ह्या ईर्ष्येतूनच आपण आपला आनंद गमावून बसत असतो, बरोबर. आणि असूया, एखाद्याबद्दलचा हेवा, त्याच्यासारखं मी झालो असतो तर किती छान झालं असतं. एखाद्याला लॉटरी लागली, अरे त्याला लागून काय फायद्याचा आहे, मला लागली असती तर लई चांगलं झालं असतं, बरोबर. ह्या हेवा, ही असूया आपल्याला आनंदाला ब्रेक लावते, बरोबर. म्हणून माणसानं ईर्ष्या असूयापासून लांब असलं पाहिजे. राग द्वेष विरघळायला पाहिजे. काहींना एखादं बक्षीस मिळालं तरी त्या अमक्याला 4 बक्षिसं मिळाली याचं वैषम्य वाटतं. मी आताच सांगितलं की बऱ्याचदा तुम्हाला 1 मिळाले आणि दुसऱ्याला 4 मिळाले, आपल्याला वाईट होतं, अरे मला का 4 मिळाले नाही, बरोबर. परंतु आपण ह्या 4 मिळाले नाहीत ह्या भावनेला जर असं समजावलं, मी कुठेतरी कमी पडलो होतो म्हणून त्याला 4 जास्त मिळाले आणि मी पुढच्या वेळेस जास्त प्रयत्न करीन, हे आनंदावरचं उत्तर आहे. मग तुम्हाला आनंद घेता येईल, बरोबर. परंतु त्याला 4च मिळाले ह्याचं जर तुम्ही दुःख करत बसला तर तुम्हाला त्या एकाचा सुद्धा आनंद घेता येणार नाही. मग त्या लेखाला एकही बक्षीस मिळालं नाही याचाच अधिक आनंद होतो. स्वतःला काही मिळणं, स्वतः आनंद मिळणं यापेक्षा दुसऱ्याला आनंद न मिळणं हे ज्यांना महत्त्वाचं वाटतं त्या आयुष्यात कधीच आनंद होऊ शकत नाही. मला 4 मिळाले त्याला एकही नाही मिळालं, ह्याच्यात जर मला आनंद वाटत असेल तर तुम्हाला जगण्याचा अर्थ कळालेला नाही. मला एकही मिळालं नाही, भले नाही मिळालं असेल, पुढच्या वेळेस मी 5 मिळवीन, पण त्याला 4 मिळालेल्या आनंदात मी पण सहभागी होईन, मला सहभागी होता आलं पाहिजे असं तुमच्या मनाला जेव्हा वाटतं त्यावेळेसच खऱ्या अर्थानं तुम्हाला आनंद कळालेला आहे, तुम्हाला जीवनाचा अर्थ कळालेला आहे. असं आपल्याला वाटणं हेच खरी आनंदाची व्याख्या आहे. तुलना आली की आनंद संपलाच. ज्यावेळेस तुम्ही तुलना करता ना त्यावेळेस आनंद संपला, बरोबर आहे. कारण मी तुम्हाला अगोदरच सांगितलंय, ईश्वरानं प्रत्येकाला वेगवेगळ्या पद्धतीनं बनवलेला. उगीच मी बसून मी काहीतरी होईन, मी काहीतरी बनेन, मी त्याच्यापेक्षा भारी बनेन असं वाटणं म्हणजे ही स्पर्धा आपल्या आनंदाला विरजन लावते, बरोबर. म्हणून माणसानं दुसऱ्याशी स्पर्धा करायची नाही किंवा दुसऱ्याशी तुलना करता कामा नये. खरा आनंद दुसऱ्याच्या दुःखावर कधीच पोचला जात नसतो. दुसऱ्याचं दुःख पाहून जर तुम्हाला आनंद होत असेल तर ते आनंद हे आसुरी आनंद आहे आणि तो जास्त काळ टिकत नाही.
आयुष्यभरासाठी आनंदानं जगायचं असेल तर दुसऱ्याच्या दुःखात सुद्धा तुम्हाला दुःख वाटलं पाहिजे, दुसऱ्याच्या आनंदात सुद्धा तुमच्या चेहऱ्यावर आनंद आलं पाहिजे, तुम्हाला हसू आलं पाहिजे, ते पण ईर्ष्येचं हसू नाही, आनंदानं हसू आलं पाहिजे, तर तुम्हाला आनंद समजला असं म्हणता येईल. खरा आनंद हा मनाला केवळ हलकंच नव्हे तर चित्ताला शुद्ध करत असतो. माणूस खऱ्या आनंदात असतो तेव्हा त्याला सगळं जग छान सुंदर वाटत असते. बरोबर आहे. आता पहा, एकदा एक जगप्रसिद्ध विचारवंत एक लगबगीनं जात होते, स्पीडनं जात होते. त्यावेळेस एका सामान्य माणसानं त्यांना विचारलं, तुम्ही कुठे जात आहात? त्यावेळेस त्या माणसानं असं उत्तर दिलं, मी एका झाडाशी माझी अपॉइंटमेंट ठरली आणि मी त्याला भेटायला जातो. बरोबर आहे. बघा, आपल्याला इथं थोडंसं हसू येतं, अरे झाडाशी अपॉइंटमेंट ठरली आहे म्हणजे काय? बरोबर, आपल्याला हसू येतं, आपण किंबहुना त्याच्या पाठीमागे हसतो पण, अरे काय याला वेळ लागले काय. परंतु मित्रांनो, ज्यावेळेस एखाद्यावर खरंच आपण प्रेम करतो, बरोबर आहे, भले ते अबोल असेल परंतु त्याच्या बहरण्यानं त्याच्या सहवासात आल्यानं त्या व्यक्तीला जो आनंद झालेला आहे तो आपल्याला अनुभवता आला, म्हणजे खऱ्या अर्थानं आपण आनंदाशी तादात्म्य पावलेलं आहोत असं आपल्याला म्हणता येईल. चित्ताला शुद्ध करत असतो. माणूस खऱ्या आनंदात असतो तेव्हा त्याला सगळं जग छान सुंदर वाटत असतं. आपल्यासारख्या सगळ्यांनी मजेत आनंदात असावं असंच त्याच्या मनात येत असतं. स्वतःच्या मनात तो मावेनासा झाल्यानं सर्वांना वाटावं असं वाटत असतं. ती गरज आनंद वाटण्याची असते, दाखवण्याची किंवा प्रदर्शन करण्याची नसते. बरोबर. कारण एक बघा, अगोदरच एक हिंदी गाणं पण आहे ना, दिल को देखो चेहरा चेहरेने लाखों को. तुम्हाला नाटक करता येतं परंतु ते नाटक जास्त वेळ टिकत नसतं आणि जे खरं 100% असतं ना ते चेहऱ्यावर दिसत असतं. बरोबर. म्हणून तुमचा चेहरा तुमचा आरसा आहे आणि जे निखळ आहे ते नक्कीच तुमच्या चेहऱ्यावर असतं. तुमचा चेहरा असे सर्वांना दाखवून देत असतो किंवा त्याचे प्रदर्शन करण्याची काही गरज नसते. अनेकदा आयुष्यात असं काही घडतं की आपण आनंदासाठी मनाची कवाडं कायमची बंद करून टाकतो. मग आता बऱ्याचदा आपण जीवन जगताना अनेकदा आपल्या आसपास जास्त लांब जायची गरज नाही, आपण आपल्या आसपासचा अभ्यास केलो की आपल्याला बऱ्याचशा गोष्टी शिकता येतात. काय माणसं पण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत रडतच असतात. माझं असंच झालं, माझं तसंच झालं, माझं देवानं काय चांगलं केलं, माझं लोकांनी काय चांगलं, माझ्या आईवडिलांनी माझं काय चांगलं केलं. प्रश्न असा आहे, इतरांवरती दोष देऊन तुम्ही जर सुखी व्हावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर हे कदापि शक्य नाही. कारण निसर्गानं तुम्हाला 2 डोळे, 2 हात, 2 पाय कशासाठी दिले? जीवनाचा आनंद घेण्यासाठी. आणि तो आनंद आपल्याला घेता आला पाहिजे. आपण म्हणतो माणसं दुःखातून बाहेर येत नाही, त्यांचं कारण ते दुःखाला बाहेर जाऊ देत नाही. दुःख तर होतच मित्रांनो, अनेकदा दुःख होतच, बरोबर. परंतु त्या दुःखालाच जर आपण कवटाळत बसलो तर ते आपल्या शरीरात घर करून, परंतु आपण जर त्याला विचार करून त्याला बाहेर जर टाकून दिलं तर नक्कीच दुःख आपल्या शरीरात राहणार आहे का? नक्कीच राहणार आहे, बरोबर. तर हृदयाची दारं मिटलेली असतील तर आतलं दुःख बाहेर जाणार कसं? हृदयात जर त्या घर करून बसलेला असेल दुःखानं तर ते दुःख बाहेर जाणार कसं? बाहेर दाराशी घुटपाळणारा आनंद आत येणार कसा? बरोबर. आनंद तुमच्या दरवाजाच्या बाहेर येऊन थांबलेला आहे परंतु तुमच्या हृदयात घर केलेलं आहे दुःखानं. मग तो आनंद आपल्याला घेता येईल का? नक्कीच घेता येणार नाही. आनंदाला जागा मोकळी लागते. तुमच्या मनात दुःख, चिंता, टेन्शन अशा मंडळीची गर्दी झाली असेल तर अशा दाटीवाटीत आनंद कधीच घुसत नाही, बरोबर. आज बघा, आज आपण पाहतो बऱ्याचदा पैसे असणारा पण दुःखी आहे आणि नसणाऱ्याचं तर मग विचारूच नाही, बरोबर. नसणाऱ्याचं तर विचारूच नका. परंतु काहीच नसलेलं किंवा भरपूर असलेला सुद्धा काही लोक फार आनंदानं जीवन जगत असतात. असं का व्हावं? तर त्यांना जीवनाचा अर्थ कळालेला आहे.
बरोबर. बऱ्याचदा बघा तुम्ही, बरेच अनेक कोट्याधीश लोक आता मी एवढ्या जमवल्या संपत्तीचं पुढे का होईल ह्या चिंतेत असतो, आणि नसणारा मला कधी मिळेल म्हणून चिंतेत असतो. बरोबर आहे मित्रांनो. तर हे असं न होता जे तुम्ही जगलात, जे काही तुम्ही कमविलात, नाही कमविलात तरी जे आहे त्याच्याशी तादात्म्य पाहून आपल्याला जीवनात खऱ्या अर्थाने आनंद निर्माण करता आला पाहिजे. कधी घुसत नाही. आनंदाचं खेवल्या दिलानं स्वागत करावं लागतं. शेतकरी मंडळी कधी पडायचा पाऊस म्हणून आभाळाकडे डोळे लावून बसतात, त्यांचा नाईलाज असतो. आता बऱ्याचदा बघा तुम्ही, या वर्षीचं तुम्ही चित्र पहा, अगोदर पाऊस नव्हता म्हणून आभाळाकडे डोळे लागले होते, आणि आता इतका पाऊस झाला आहे की आपल्याला राशी करता येणार गेले. आलेल्या पिकाचं घरात रास आणता येत नाही, एवढा पाऊस झालेला आहे. मग म्हणजे नाही आला तरी दुःख आणि आला तरी दुःख. बरोबर. अशानं आपल्याला आनंद मिळेल का? नक्कीच आपल्याला अशानं आनंद मिळणार नाही. आनंदाचा पाऊस मात्र आपण पाडू शकतो, कृत्रिम नव्हे, नैसर्गिक. कुठून तरी आनंद येईल आणि आपल्या मनाचं अंगण भिजवेल म्हणून वाट पाहत बसलं तर आनंद येईलच याची खात्री नसते. आनंद हा आपण घ्यायचा असतो. आम्ही कधी ना कधी पाऊस येईल आणि त्या दिवशी मी आनंदही होईल, असं जर तुमचं मन तुम्हाला वाटत असेल तर त्याला खऱ्या अर्थानं आनंद म्हणता येणार. बरोबर आहे. तर आनंद हा नैसर्गिकरित्या आपल्याला निर्माण करावा लागतो. आनंद हा आपण घ्यायचा असतो, कोणी तो देईल याची वाट पाहायची नसते. एकदा आनंद कसा घ्यायचं याचं तंत्र जमलं की मग मात्र नाही आनंद तोटा अशी अवस्था होते. माणसानं थोडंसं कलंदरासारखं जीवन जगलं. बरोबर. सारखं दुःख हे करण्यापेक्षा, त्याचं चर्वण करण्यापेक्षा माणसानं थोडंसं कलंदर येईल तेव्हा येईल, आल्यानंतर आपण नक्की काहीतरी करू असा आशावाद आपल्याजवळ असला. बरोबर. आज आत्ताच मी तुम्हाला सांगितलंय की भरपूर पाऊस झाल्यामुळं आपल्याला राशी सुद्धा करता येत नाही. उभं पीक नाश होताना आपण आपल्या डोळ्यानं पाहत आहोत. परंतु एक हंगाम गेलाय, दुसऱ्या हंगामात मी नक्कीच चांगलं काहीतरी करेन हे आनंद आहे. गेलेलं गेलं. बरोबर. परंतु सगळंच संपलं का? नक्कीच नाही. कारण निसर्ग आपल्याला एका हातानं देत असेल, दुसऱ्या हातानं घेतही असेल. त्याच्यातच आपल्याला आनंद मानता आला पाहिजे. आनंद हा तुमचा स्वभाव व्हायला हवा. आनंदात राहण्याची सवय जडायला हवी. काय काय माणसं पहा तुम्ही, सारखं आनंदी असतात आणि काय माणूस हसरा आहे. तुम्हाला का होता येत नाही? तुम्हाला पण होता आलं पाहिजे. आणि मित्रांनो, आज आपण अनेक गोष्टीकडे दुर्लक्ष करतो म्हणून आनंद आपल्यापासून लांब जात असतो. बरोबर आहे. बऱ्याचदा चांगल्या कथा वाचल्या पाहिजेत, कादंबऱ्या वाचल्या पाहिजेत. बरोबर आहे. अध्यात्माशी एकरूप होता आलं पाहिजे. आपल्या संत महात्म्याने काय काय सांगितलेलं आहे याचा थोडासाही आपल्या जीवनामध्ये आपण जर अवलंब केला तर नक्कीच आपल्या जीवनामध्ये सुखाशिवाय दुसरी गोष्ट आहे. परंतु आपण काय झालेलो आहोत, आपण सगळेजण व्यवहारी झालेलो आहोत आणि प्रत्येक गोष्ट आपण व्यवहारात मोजत आहोत. त्यामुळं आपण जास्त दुःखी होतो. प्रत्येक गोष्टीला जर तुम्ही व्यवहाराचा मोजमाप लावला तर तुम्ही सुखी कधीच बनणार नाही. तुम्हाला आनंदाची मजा कधीच घेता येणार नाही. म्हणून म्हणतो लेखक, आनंद हा तुमचा स्वभाव व्हायला हवा. आनंदात राहण्याची सवय जडायला हवी. सगळी धडपड आनंदासाठीच चाललेली असते, पण आनंद घ्यायला वेळ नसतो. हेच आनंदाचं दुःख असतं. बऱ्याचदा बघा तुम्ही की आपल्याला ज्याच्यात आनंद आहे ते घेण्यासाठी आपल्याकडे वेळच नाही. बऱ्याचदा आपल्याला वाटतं की अमुक ठिकाणी फिरायला जावं, तिथं गेल्यानंतर माझं मन फार शांत होतं. आपण असं फक्त व्यक्त करतो, पण जिथं आनंद मिळतो तिथं जातो का आपण? जात नाही. कारण आपल्याला ह्या गोष्टी सुरू देत, हा व्यवहार आपल्याला सुरू देत. बरोबर. म्हणून आपण प्रत्येक गोष्ट पैशात मोजू लागतो. परंतु मित्रांनो, पैशानं प्रत्येक सुख आनंद आपल्याला विकत घेता येत नाही. दुःखासाठी आपण भरपूर सबबी, भरपूर कारण शोधलेली असतात,
आनंदासाठीची मात्र मोजकीच कारण आपल्याला माहीत असतात. खरं म्हणजे हे उलट व्हायला हवं. आपण सारखं दुःख उजाळत बसतो, बरोबर आहे, आणि आनंदाच्या कधीतरी गोष्टी करतो. परंतु हे नेमकं उलटं झालं पाहिजे. आपण आनंदाच्या गोष्टी सारख्या उजाळत बसा खऱ्या अर्थानं कराव्या लागतात आणि दुःख कधीतरी आपल्याला आपल्या मनात यावं लागतं, तरच खरी जीवनाची मजा किंवा जीवनाचा आनंद आपल्याला घेता येऊ शकतो. आनंद होणं, छान वाटणं, मस्त वाटणं हे एकदम सोपं आणि सवयीचं करून घ्यावं. वाईट वाटणं दुर्मिळ अपवादाचं करून ठेवावं. वाईट वाटणं हे दुर्मिळ अपवाद कधीतरी आपल्याला वाटलं पाहिजे. आणि आनंद हे आपल्या जीवनाचा भाग झाला पाहिजे. सौंदर्य जसं पाहणाऱ्याच्या दृष्टीत असतं, बरोबर आहे, सौंदर्य जसं पाहणाऱ्याच्या दृष्टीत असतं, बरोबर. एखाद्या ठिकाणी बघा तुम्ही, आपल्याला माळरान वाटतं, परंतु बऱ्याच जणाला ती सुखावून जात असते. त्या माळरानातच त्याला मजा वाटते. मग असं का व्हावं? तर आपल्या दृष्टीमध्ये दोष आहे, बरोबर आहे. आणि एकेकाला बघा तुम्ही, काही जणांची सारखं रडायची जी सवय आहे ती आपल्या आनंदाचा स्पीड ब्रेकर आहे, बरोबर. तर सौंदर्य जसं पाहणाऱ्याच्या दृष्टीत असतं तसा आनंद घेणाऱ्याच्या वृत्तीत असतो. लहान मुलं निरागस आनंदी वृत्तीचे असतात, म्हणूनच ते आनंद घेण्यात तरबेज असतात. बघा तुम्ही, आपणच लहान मुलांची तुम्ही जर अवस्था पाहिली किंवा ते खेळत असताना किंवा कोणतीही कृती करत असताना तुम्ही जर बारकाईनं त्यांच्याकडे लक्ष केला तर तुम्हाला दिसून येतं, तोडतात, फोडतात, पुन्हा त्याला जुळवण्याचा प्रयत्न करतात, एका वेळेस त्याला लांब लोटतात, पुन्हा जवळ घेतात, बरोबर आहे. ह्याच्याशी आपल्याला समरस होतात, बरोबर. बघा तुम्ही, लहान मुलं आपल्यावरती रागाला येतात, परंतु ते किती वेळ रागाला येतात? लय झाले 5 मिनिटासाठी, पुन्हा येऊन गळ्याला पडतात आणि आपल्याला पण छान वाटतं. मग आपल्याला तसं का होता येत नाही? हे महत्त्वाचं आहे. कारण आपण मोठे झालो म्हणजे आपल्याला वाटतं की आपल्या प्रत्येक गोष्ट मनासारखं, परंतु मित्रांनो, प्रत्येक गोष्ट जर मनासारखी झाली असती तर या जगात दुःखच राहिलं नसतं, बरोबर आहे. आणि दुःख आहे म्हणूनच आनंदाची आपण अपेक्षा करतो. म्हणून मित्रांनो, दुःख असलं, प्रत्येक गोष्ट मनाच्या विरुद्ध जरी होत असली तरी आपल्याला त्याच्यातून सुद्धा आनंद निर्माण करता आलं पाहिजे, तरच खऱ्या अर्थानं आपण जीवन जगलो असं आपल्याला म्हणता येईल. आनंद हा त्याचा आग्रह असतो, अधिकार असतो. त्यांनी हात केल्यावर चिमणी भुरकन उडाली तरी त्यांना केवढा आनंद होतो, बघा तुम्ही. त्यांनी हात केल्यानंतर एखादी चिमणी बसलेली भुरकन उडून गेली, ते हसतं, त्याचा आनंद घेतं, टाळ्या वाजवतं, तो आनंद आपल्याला पण येतात. म्हणूनच म्हणलं ना, लहानपणा देगा देवा, बरोबर. उगीच म्हणलेलं नाही, कारण लहानपणामध्ये जे निरागसपणा आहे, जो आनंद आहे, तो आपण जसजसं मोठं होऊ तसतसं आपण व्यवहारी होत जातो आणि आपल्या जीवनातला आनंद हा कमी होत जातो. आपण मोठे होतो आणि या छोट्या छोट्या आनंदाला पारखे होतो. आनंदाची हीच तर गंमत आहे. आनंद छोट्या छोट्या गोष्टीतच असतो. आनंदासाठी दररोज लॉटरीच लागली पाहिजे अशातला भाग नाही. आनंद हा छोट्या छोट्या गोष्टीतच असतो. आनंदाची हीच तर गंमत आहे. आनंद छोट्या गोष्टीतच असतो. आपण मात्र ते मोठ्या गोष्टीत शोधत असतो. आयुष्यात अशा मोठ्या गोष्टी, आनंदाचे मोठे प्रसंग कितीसे येतात. मी आताच तुम्हाला सांगितलं, लाखो लोक पोरं क्रिकेट खेळतात, याचा अर्थ प्रत्येकजण तेंडुलकर होऊ शकतो का? मग आपण मोठ्या गोष्टींमध्ये आनंद शोधतो आणि ते आपल्या दुःखाचं कारण बनतं. तसं न होता छोट्या छोट्या गोष्टीतून सुद्धा आपल्याला शिकता आलं पाहिजे. तेव्हाच आनंद घ्यायचा आणि बाकी आयुष्य काय नुसतं रेटत राहायचं. आनंद कणाकणानं टिपायचा असतो, क्षणाक्षणानं घ्यायचा असतो. आपल्याला मात्र तो टनाटनानंच हवा असतो. कोणतीही गोष्ट आपल्याला टनाटनानं पाहिजे. आणि आजकाल तर आपण सगळेजणच पाहतो, तुम्ही थोडंसं बारकाईने ह्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. कारण छोट्याशा गोष्टीत कोणाचा आनंद होतो. आजकाल तर पाहतो आपण
प्रत्येक आई वडील म्हणा, प्रत्येक लोकांचं एक म्हणजे हे झालेलं आहे की माझ्या पोटाला आलेला मुलगा हा इंजिनियर नाही तर डॉक्टरच झाला पाहिजे, तो पण टॉपचा झाला पाहिजे, त्यांना बारीक सारीक इंजिनियर सुद्धा नको, बरोबर आहे. आणि मग त्याच्या अट्टहासासाठी हे स्वतः पण दुःखी होतात आणि आपल्या मुलाबाळांना सुद्धा दुःख शिकवतात. माझं स्पष्ट असं म्हणणं, बरोबर आहे. तुम्ही त्याला जन्म दिला, तो व्यवस्थितरित्या जन्मलेला आहे, ह्याच्यातच खरा आनंद आहे. त्याला त्याचं आयुष्य जगू द्या. त्यानं नीट जगत नाही, त्यानं नीट करत नाही, जगत नाही, ह्याचा अर्थ तो तुमच्या मनाशी केलेला, तुम्ही बांधलेला तो एक व्यवहार आहे. तो त्याला ज्याच्यात मजा आहे, त्याला ज्याच्यात आनंद वाटत आहे, त्याला ते जगू द्या, बरोबर आहे. तो नक्कीच एक ना एक दिवस जसे जीवनाचे त्याला धडे मिळत जातील तसं तो वेगळ्या दृष्टिकोनातून जीवनाकडे पाहण्याचा प्रयत्न करणारच, त्याबद्दल काही हिंमत नाही. परंतु तुमच्या अपेक्षा तो ओझर त्याच्यावरती तुम्ही लादू नका. त्याच्यातून होतं काय, तुम्ही पण दुःखी होता आणि ते पण दुःखी होतो. टिपायचं मात्र तो टनाटनानं हवा असतो. खाणी तर तुपाशी, नाही तर उपाशी, तिथं सगळं चुकतं, बरोबर. खाईन तर तुपाशी. ते एक लहानपणी एक कविता होती संत तुकडोजी महाराजांची, या झोपडीत माझ्या, या झोपडीत माझ्या. बघा ही कविता तुम्ही खऱ्या अर्थानं अनुभव, बघा किती छान आहे, किती सुंदर अर्थ संत तुकडोजी महाराजांनी आपल्याला त्या या झोपडीत माझ्या या कवितेतून सांगितलेला आहे. भूमीवरी पडावे, ताऱ्याकडे पहावे, प्रभुनाम नित्य गावे, या झोपडीत, बरोबर. कारण जे काही आपल्याला मिळालेलं आहे त्याच्यात आपल्याला आनंद वाटतो, बरोबर. त्या झोपडीत सुद्धा स्वर्ग आपल्याला निर्माण करता आला पाहिजे, तरच खऱ्या अर्थानं पण आनंद मिळवण्यात 100% यशस्वी झालो असं आपल्याला म्हणता येईल. आता बरेच जण कुर्लांच्या गादीवर झोपतात परंतु रात्रभर झोप येत नाही, आणि काय जण शेतात झोपतात, मातीत कुठेही झोपतात, मस्तपैकी घुरत पडलेले असतात. मग सुखी कोण, हा प्रश्न आहे, बरोबर. तर सांगायचं तात्पर्य एवढंच आहे मित्रांनो, जे आलेलं आहे त्याच्याशी एकरूप आपल्याला होता आलं पाहिजे. कारण चटणी भाकरीमध्ये जो आनंद आहे तो तुपाशी आनंद नाही, बरोबर. आजकाल आपण दवाखान्यात गेलो की डॉक्टर म्हणतो साखर खायचं बंद करा, दुग्धजन्य पदार्थ थोडंसं कमी खावा, बरोबर. हे असं का होतं, तर आपल्याला आपली प्रकृती आपण 100% त्या तुपाशी निगडीत केलेली आहे, आणि चटणीचा आनंद आपण कधीच घेत नाही. आणि डॉक्टर नंतर सांगतो चटणी खाच, बरोबर आहे. तर आपण कुठं आपल्या आनंदाशी आपण भरकटत आहोत हे आपल्याला कळलं पाहिजे, तरच जीवनाची खरी मजा आहे. निसर्गात तर काय आनंद भरवून राहिलेला आहे, देता किती घेशील लोकराने, अशी चौकी परिस्थिती आहे. हिवाळ्यातल्या कोवळ्या उन्हाचा आनंद, हिवाळ्यात फार थंडी असते आणि तेच कोवळ्या उन्हात तुम्ही पहा, ते जो आनंद आहे तो आपल्याला अनुभवता आला पाहिजे, तो आपल्याला घेता आला पाहिजे. श्रावणातली रिमझिम अंगावर झेलण्यातला आनंद, श्रावणात जशा सऱ्यावर सऱ्या पावसाच्या येत असतात ना, तो ती सरी आपल्या अंगावर घेण्याचा आनंद जो असतो तो नक्कीच फार सुंदर असतो, तो फक्त आपल्याला अनुभवता आला पाहिजे. चांदण्या रात्री भटकण्यातला आनंद, थोडंसं भटकलं पण पाहिजे, कारण निसर्ग हाच मानवाचा गुरु आहे, तो आपल्याला भरपूर शिकवतो मित्रांनो. परंतु आपण भौतिकतेकडे लागलेलो, भौतिक सुख घेण्याचा आपण प्रयत्न करतो, त्यामुळं निसर्गाशी आपण पारखे झाले. म्हणून थोडंसं भटकलं पाहिजे, त्या भटकण्यातून सुद्धा आपल्याला आनंद घेता आला पाहिजे. झाडांची नुसते आकार पाहत हिंडल तरी थक्क व्हायला होतं, बरोबर. काय ठिकाणी पहा
काय काही झाडांचे आकार त्यांचं सगळं काही पाहिलं की आपल्याला, परंतु ही वृत्ती आपल्या निर्माण झाली तरच आपल्याला खऱ्या अर्थानं आनंद करता येऊ शकतो. बदलत्या हिरव्या रंगाच्या नुसत्या छटा पाहत राहिलं तरी भान हरपतं. बदलत्या प्रकाशात त्या बदलताना निहाळत बसलं तर वेड व्हायला होतो. पाऊस सुद्धा आपल्याला अनुभवता आला पाहिजे. पावसाचे सुद्धा प्रकार, उन्हाचे प्रकार आहेत, तसे थंडीचे पण प्रकार, ते आपल्याला अनुभवता आलं तर खऱ्या अर्थानं आपण आनंदाशी तादात्म्य पावलेलो आहोत असं आपल्याला म्हणता येईल. साक्षात निसर्ग ज्यांना आनंद देऊ शकत नाही त्यांनी आयुष्यातील आनंदाला विसर्ग द्यावा हेच बरं. कारण जर तुम्हाला निसर्गाकडनं शिकता येत नसेल तर लेखक म्हणतं त्यांनी आयुष्यातील आनंदाला विसर्ग दिला पाहिजे. तुमच्या जीवनाला काहीच अर्थ नाही. कारण निसर्ग जे शिकवतं ते आपल्याला अनुभवता आलं पाहिजे. बरोबर. कारण परवाच मी तुम्हाला आत्ता सुरुवात करताना सांगितलं, करोना प्रत्येक करोनाबद्दल आपण दुःखच व्यक्त करतो, परंतु करोनानं सुद्धा आपल्याला बऱ्याचशा गोष्टी शिकवलं. बरोबर की मास्क घातला पाहिजे, सुरक्षित अंतर राखलं पाहिजे, दररोज हात धुतलं पाहिजे, सारखं हात धुतलं पाहिजे. बरोबर. त्या गोष्टी कोण शिकवलं आपल्याला? करोनानं शिकवलं. नाहीतर आपलं चाललेलं असतं जसं जमन तसं. बरोबर. तसं आपल्याला वेळेचं सुद्धा बंधन करोनानं शिकवलं. बरोबर. आज मी तुमच्या समोर ह्या माध्यमातून येत आहे, हे सुद्धा आपल्याला कोण शिकवलं? करोनानं शिकवलं. आणि काळ मित्रांनो असाच बदलत असतो. ह्याला आपण दुःखानं सामोरं न जाता आनंदानं सामोरं गेलो तर आपल्या जीवनामध्ये नक्कीच आनंद निर्माण करता येऊ शकतो. संगीताच्या 7 सुरामध्ये तर 7 जन्म पुरेल एवढा आनंद भरून राहिलेला आहे. बघा संगीत, कारण मला वाटतंय जगात प्रत्येकजण आपापल्या परीनं गाण्याचा प्रयत्न करत असतो किंवा संगीताचा आस्वाद घेण्याचा प्रयत्न करतो. बरोबर. परंतु त्या सप्त स्वरामध्ये इतका आनंद भरलेला आहे, तो आपल्याला अनुभवता आला म्हणजे आपल्याला एक समाधी लागल्यासारखी होती. आणि ही समाधी म्हणजेच आनंद आहे. परंतु फक्त तशी अवस्था प्राप्त करता आली पाहिजे. आपलं शास्त्रीय संगीत ही तर आनंदाची इस्टेटच आहे. आजकाल पाहतो आपण आजकालच्या पिढीच्या शास्त्रीय संगीताकडला ओढा भरपूर कमी होत चाललेला. बरोबर. आजकाल ते जे काही गाणे निघालेत ना, त्या गाण्याचं का म्हणत आहे हेच लवकर कळत नाही. बरोबर. परंतु शास्त्रीय संगीतामध्ये जी मजा आहे मित्रांनो, मला वाटतं ह्या आजकालच्या रिमिक्स गाण्यामध्ये नाही, ती आपल्याला अनुभवता आली पाहिजे. मग ते कुमार गंधर्व असतील, पंडित भीमसेनजी असतील, पंडित जसराज असतील, किशोरी आमोणकर यांचं गाणं आपण ऐकू शकतो. हे केवळ आपलं भाग्यच म्हणाला. बरोबर. आज पाहतो आपण ह्या लोकांचं आपल्याला साक्षात दर्शन होणं हे सुद्धा आपलं भाग्यच आपण समजतो. आणि त्यांचं जर साक्षात गाणं जर आपल्याला ऐकायला मिळालं तर ती भाग्याची पर्वणी समजली आपण पाहिजे. बरोबर. तर आत्मिक आनंद म्हणतात तो यापेक्षा फारसा वेगळा नसायचा. आत्म्याच्या या भाषेत गाता आलं नाही तरी ऐकता येतच ना. प्रत्येकाचा आवाज काही भीमसेन जोशीसारखा असणार नाही आहे, परंतु निदान ऐकता आला, त्याच्यातलं जर मर्म आपल्याला कळालं तरी तो आनंद आपल्याला घेता आला असं म्हणायला पाहिजे. आत्म्याच्या या भाषेत गाता आलं नाही तरी ऐकता येतच ना. कलाकार मंडळी खरी जगतात ती कलेच्या मस्तीत. एखाद्या कलेशी आपण ही दोस्ती करू शकलो तर एका वेगळ्याच विश्वात वावरता येतं. बरोबर. आता पहा, मी परवाच वाचलं की मारुती चितमपल्लीचं फार मोठे निसर्गाशी एकरूप झालेला संत असं आपल्याला म्हणता येईल. ते परवाच म्हणजे आता वय झालेलं आहे आणि हा माणूस फक्त कशात रमला तर निसर्गात, आणि त्या निसर्गानं त्यांना भरभरून दिलेला आहे. परंतु आज वयाचे अनेक वर्ष ओलांडलेली असली तरी निसर्गाकडला त्यांचा ओढा कमी झाला नाही. ते म्हणतात सोलापूरला येऊन मी सिद्धेश्वर तलावाच्या काठाशी बसून मी आणखी निसर्गात राहणार. ह्याला म्हणायचं खरा जीवनाचा आनंद आपल्याला घेता आला.
बरोबर. बाबा आमट्या सारख्यांनी आयुष्य सगळं कुष्ठरोग्यांची सेवा करण्यात घालवलं. ज्या कुष्ठरोग्याला बघितल्यानंतर आपण डोळे किंवा तोंड हे करतो, वाकडं करतो, परंतु ज्याने त्याच्यातच आनंद पाहिला तो आनंद आपल्याला घेता आला पाहिजे. कलेच्या मस्तीत एखाद्या कलेशी आपणही दोस्ती करू शकलो तर एका वेगळ्याच विश्वात वावरता येतं. निर्मितीच्या आनंदाशी नातं जोडता येतं. या आनंदाची जात काही वेगळीच असते. पण कलावंत होता आलं नाही तरी रसिक होण्याचा आपला अधिकार कोणीच नाकारू शकत नाही. बरोबर. आता आपण अनेक कलावंतांची नावे आपण भरभरून आपल्या तोंडात असतात, परंतु खऱ्या अर्थानं आपण त्यांचे रसिक जरी झालो तरी आपण आनंदाशी जवळ घेतो असं आपल्याला म्हणता येईल, किंबहुना आपल्याला आनंद कळाला असं पण आपल्याला म्हणता येईल. कलेच्या आस्वादाचा अनोखा आनंद हा आपणच आपल्याला बहाल करू शकतो. कला बघा, आपल्या मराठवाड्याचं घ्या, बाकीचं जाऊ द्या. आपल्या मराठवाड्यामध्ये फक्त एकच जिल्हा घ्या, औरंगाबाद. या औरंगाबाद जिल्ह्यामध्ये वेरूळ अजिंठ्याच्या म्हणजे वेरूळ आणि अजिंठा हे कलेचे फार मोठं दालन आपल्या जवळ आहे. बरोबर आहे. परंतु आपण बऱ्याचदा मी जात असतो त्यावेळेस मी पाहतो आपला भारतीय प्रेक्षक हा असा तिथं फिरत असतो की त्याला सगळा 100% अभ्यास झाला आहे. बरोबर आहे. आणि तिथंच एखादं फॉरेनचं माणूस वेड्यासारखं बघत असतंय, काहीतरी टिपून घेत असतंय, काहीतरी वेगवेगळ्या अँगलनं कॅमेऱ्या वगैरे फोटो वगैरे काढत असतं. त्यावेळेस आपण त्याच्याकडे पाहून हसतो, त्याला येड तर लागलं ना. बरोबर. खऱ्या अर्थानं आपण वेडे आहोत, तो वेडा नाही. तो प्रत्येक अँगलनं आनंद घेत आहे आणि आपण त्याला वेड्यात काढत आहोत. हा दृष्टिकोन जोपर्यंत आपल्याला कळणार नाही तोपर्यंत आपण आनंदाशी तादात्म्य पावलो किंवा आनंदाच्या जवळ गेलो असं आपल्याला म्हणता येणार नाही. म्हणून तो आनंद घेता पाहिजे, थक्क झालं पाहिजे. कारण उगीच वेरूळच्या आणि अजिंठ्याच्या लेण्या झालेल्या नाहीत मित्रांनो. त्याच्यासाठी फार मोठे करणाऱ्यांनी काबाड कष्ट घेतलेला आहे. ते कष्ट आपल्याला आनंदातून मिळवायचे आहे. त्यांच्या कलेला आपण मान दिला पाहिजे, तो मान देता आला पाहिजे, तरच आपल्याला खऱ्या अर्थानं आनंद कळाला असं म्हणता येईल. निर्मिती म्हणजे काही प्रत्येकानं ताजमहाल बांधायला हवा असं थोडंच आहे. बरोबर. प्रत्येकानं ताजमहाल बांधायला हवा असं थोडंच आहे का? जन बांधला आहे त्याला भरभरून दाद देता आली पाहिजे, तोच खरा आनंद. बरोबर. तोच खरा आनंद आहे. पोरांच्या बरोबरीनं दिवाळीतला किल्ला करण्याची मौज असते. बघा, दिवाळीमध्ये लहान मुलं किल्ला बनवतात. बरोबर. मग तो वाळूचा असेल, बऱ्याचदा पडतं, पुन्हा त्याला बनवतात, दिवसभर चाललेलं असतं. त्यांच्या त्या खटाटोपीतच आपल्याला आनंद मानता आला पाहिजे. किंवा मी जर असे म्हणेन त्या लहान मुलासारखं तुम्ही सुद्धा त्यांच्याबरोबर जाऊन किल्ला बनवण्यासाठी मदत करत असाल किंवा त्यांच्याशी त्या पोरांशी समरस होता आपल्याला आलं तर नक्कीच आपण आनंद आपल्या जीवनात मिळवला असं आपल्याला म्हणता येईल. शिकण्यातला आनंद हा तर आयुष्यभर न संपणारा असतो. मरेपर्यंत माणसानं शिकलं पाहिजे असं उगीच म्हणलंय का? आता बरेच जण म्हणतात वयाचे 25 वर्ष झाले अजून किती शिकू. हा तर खरा मूर्खपणा. कारण माणूस हा मरेपर्यंत आपल्याला चांगलं जे आहे, कारण मित्रांनो ह्या निसर्गामध्ये एवढं काही चांगलं आहे की अशा हजारो जन्म जरी घेतलो तर आपल्याला नाही. परंतु जे मिळालंय जन्म, त्या जन्माचं सार्थक जर व्हायचं असेल तर जे आहे ते आपण शिकलं पाहिजे, मरेपर्यंत शिकलं. बरोबर. तरच, कारण एखाद्या 100 वर्षाच्या माणसाकडून जे शिकता येऊ शकतं ते 6 वर्षाच्या पोराकडून जरी आपल्याला शिकता आलं तरी आपण आपल्याला धन्य मानलं पाहिजे. न संपणारा असतो. शिकलेलं शिकविण्यातही आनंद असतो. हा आनंद आपण किती घेतो? नाईलाजानं नव्हे, परीक्षा देण्यासाठी नव्हे, की कोणावर उपकार म्हणून नाही. आता बऱ्याचदा बघा तुम्ही, आपण शिक्षण घेतो म्हणजे परीक्षा देण्यापुरता आजकाल मुलं शिक्षण घेतात. पासिंग सर्टिफिकेट, त्याला शिक्षण म्हणता येत नाही.
शिक्षणातूनच आपण आपलं जीवन घडवलं पाहिजे. जीवन घडवलं पाहिजे म्हणजे एका ठिकाणी मला नोकरी मिळाली म्हणजे माझं जीवन परिपूर्ण झालं, 100% चुकीचं समज आहे. दररोज महिन्याला लाख रुपये मिळतात, परंतु त्या लाखामध्ये जर तुम्हाला आनंद घेता येत नसेल, महिन्याचे आणि 10 दिवस बोंबाबोंबच तुमच्या आयुष्यात असेल, तर तुम्हाला आनंद मिळाला नाही. बरोबर. तर महिन्याला 10,000 जरी मिळाले तर त्या 10,000मध्ये मी कसं जगेन, कसा आनंदानं जगेन, हे शिकणं म्हणजेच आनंद. बरोबर. तर म्हणून माणसानं मरेपर्यंत शिकलं पाहिजे. आता बऱ्याचदा आपण शिकतो म्हणजे दुसऱ्यावर उपकार करतो का? नक्कीच नाही. दुसऱ्यावर उपकार करण्यासाठी शिकतो असं म्हणणं म्हणजे सुद्धा त्या जीवनाला काहीच अर्थ नाही. केवळ स्वतःचे हौस म्हणून काही शिकून पहा, स्वतःसाठी सुद्धा वेळ काढा. तुम्हाला जे जमतं त्याच्यासाठी थोडंसं वेळ काढा आणि जगा, शिका. त्याच्यात आनंद वेगळाच आहे. एखादी कला, एखादी भाषा, एखादा खेळ. माणसं स्वतःची हौस, स्वतःचा छंद विसरू कसा शकतात, हे मला न उलगडलेलं कोडं आहे, असं लेखक या पुस्तकातून, या पाठातून व्यक्त करतात. आपल्या कलेसाठी, आपल्या मजेसाठी माणसानं जगलं पाहिजे. त्याला त्याच्यासाठी वेळ आपण काढलाच पाहिजे. बरोबर. तुम्हाला पुस्तक वाचण्यामध्ये छंद असेल, मजा वाटत असेल, तुम्हाला आनंद मिळत असेल, तर वेगवेगळी पुस्तकं वाचण्यासाठी तुम्ही दररोजच्या ह्या दिनचर्येमधून त्याच्यासाठी वेळ तुम्हाला काढता आलाच पाहिजे. तरच तुम्ही खऱ्या अर्थानं जीवन जगलात असं म्हणता येईल. खेळाचा आणि छंदाचा उद्देशच केवळ आनंद हा असतो. पोट्या पाण्यासाठी उद्योग आणि आनंदासाठी छंद हे इतकं साधं गणित आहे. आणि छंद म्हणाल तर तो अगदी कुठलाही असू शकतो, कुठलाही असू शकतो. आजकाल बघा तुम्ही बऱ्याचदा पेपरला वगैरे येतं, काय काय जणाला नाणी गोळा करायचा छंद असतो. बऱ्याचदा आपण पाहतो ओरिसामधला जो कलाकार आहे त्याचं नाव जो पटनायक नावाचा, जो सारखं वाळूची शिल्प तयार करतो आणि त्या वाळूच्या शिल्पामधून तो त्याचा आनंद व्यक्त करतो. बरोबर. आणि शेच्याशी आपल्याला वेळ काढता आला पाहिजे. वेगवेगळे दगड गोळा करण्याचा किंवा पक्षी निरीक्षणाचा. मित्रांनो, आपण काही बोटावर मोजणे इतकेच पक्षी आपल्याला माहीत आहेत, परंतु तुम्ही जेव्हा निसर्गात जाचाल तुम्हाला अशा हजारो पक्षी तुम्हाला जेव्हा दिसतात, त्याचं निरीक्षण करता आलं पाहिजे. त्याची भाषा आपल्याला कळायला हळूहळू कळायला लागते आणि त्याच्यातून एक वेगळाच आनंद आपल्यात निर्माण होत असतो. कसलं वेळ घेतात लोक डोक्यात. काय काय लोक तुम्ही वाचला असाल, काय लोकांनी स्वतः आयुष्यभर खंदून 30-30 किलोमीटरचे रस्ते तयार केले. काय जणांनी स्वतः तळे निर्माण केलेले आहे. गाव माझं कसं पाणीयुक्त असेल म्हणून लोकांनी नाही तेवढं छंद जोपासून त्या गावाला दुष्काळातून बाहेर काढलेला आहे. हा एक छंदच आहे आणि ह्या छंदासाठी आपल्याला वेळ देता आला पाहिजे. पण तेच त्यांच्या आनंदाचं आणि उत्साहाचं रहस्य असतं. आनंद हवा असेल तर थोडं वेडं व्हावंच लागतं. नेहमी शहाणं सोडतं राहून जमत नाही. काय जण तुम्हाला तुमचे छंद जोपासत असताना वेडा आहे म्हणते, म्हणू द्या. जग कसं आहे, चांगलंही म्हणतं वाईटही म्हणतं, परंतु तुमचं ध्येय हे, तुमचं छंद हा तुमच्या आनंदाशी निगडीत असेल तर ते करायला काहीही हरकत नाही. बरोबर. करता आलं पाहिजे. शहाणं सुद्धा राहायचंच असेल तर वाचनाचा छंद लागतो. आणि खऱ्या अर्थानं शहाणं व्हायचं असेल, काय जण 4 पुस्तकं पानं वाचून स्वतःला फार शहाणं समजतात, त्याला शहाणं समजत म्हणत नाही. कारण शहाणं होण्यासाठी लाखो करोडो पुस्तकं वाचावीशी लागतात. तेव्हा कुठं तर थोडंसं शहाणं होता येईल असं मला म्हणायचं आहे. परंतु काय जण थोडंसं वाचून फार शहाणपण सांगतात, त्याला शहाणं सुद्धा म्हणता येऊ शकत नाही. पुस्तकाची सोबत म्हणजे तर अक्षर आनंदाची सोबत. एका लेखकानं म्हणलेलं आहे, ह्या जगनियंत्यानं मला शेवटच्या जंक्शनवरून जात असताना, जीवनाच्या शेवटच्या जंक्शनवरून जाताना थोडंसं बरोबर घेण्याची जर मला परवानगी दिली तर
एक छोटंसं चांगल्या पुस्तकाचं गाठोडं माझ्याजवळ अवश्य असेल असं जो लेखक म्हणतो तो उगाच म्हणत नाही मित्रांनो. कारण ग्रंथ हेच आपले काय आहेत, गुरु आहेत आणि तेच आपल्याला सगळं काही शिकवत असतात. ही सोबत तुम्हाला कधीच दगा देत नाही. या आनंदासाठी टिचून पैसाही मोजावे लागत नाही. तुमचा हा आनंद कोणीच हिरावून घेऊ शकत नाही. सपाटून वाचावं आणि झपाटून जावं, सपाटून वाचावं आणि झपाटून जावं. माणसं अस्वस्थ होतात, उदास होतात तेव्हा परमेश्वराचा धावा करतात. बरोबर. बऱ्याचदा माणसं पाहतो मी, जेव्हा अस्वस्थ होतात किंवा जेव्हा त्याला संकट येतात, उदास होतात तेव्हा परमेश्वराचा धावा करतात. त्यावेळेस तुम्हाला परमेश्वर का म्हणून मदत करावं, परमेश्वराने तुमची का म्हणून मदत करावं. परंतु मी लहानपणापासून तुम्हाला कळायला लागल्यापासून जर परमेश्वराशी एकरूप झालेला असेल तर तुम्हाला हे उदासी, हे अस्वस्थपणा कधीच येणार नाही. कारण त्याच्याशी एकात्म पावल्यामुळं, त्या परमेश्वराशी तादात्म्य पावल्यामुळं आपल्याला अस्वस्थता किंवा उदासीपणा आपल्या जीवनात राहतच नसतो. फक्त आपण काय करतो, देवाच्या पायासुद्धा काहीतरी स्वार्थ ठेवून पडत असतो आणि अशानं आपल्याला देवाशी सुद्धा एक म्हणजे देवाशी सुद्धा हे होता येत नाही, समरस होता येऊ शकत नाही. काही जण अशा वेळी आवडीचं पुस्तक वाचतात, त्या दृष्टीने पुस्तकाला परमेश्वरच म्हणायला हवं. परमेश्वराला पुस्तक म्हणायला काय हरकत? कारण जे जे काही चांगलं आपल्याला जेणं देतं ते आपल्याला काय म्हणतं, परमेश्वरच आपण असं समजायला पाहिजे. अशा वेळी मित्रही हवे असतात, पण ते काही नेहमी उपलब्ध नसतात. पुस्तक म्हणजे कायम उपलब्ध असलेले मित्र असतात. पुस्तक हे कायम उपलब्ध असलेले आपल्याला मित्र असतात. निसर्गाची सोबत, संगीत